बातमी पंढरपूरमधून आहे। वारकरी आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीवरून आता एक नवा वाद निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकतीच भाजप नेते अतुल भोसले यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। मात्र मंदिर समितीमध्ये वारकऱ्यांना स्थान न दिल्यानं आता वारकरी संप्रदायानं या समितीला विरोध केलेला आहे। तसंच वारकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा वारकरी संप्रदायानं दिलाय। आणि या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सुनील दिवाण। सुनील, मंदिर समितीच्या या नियुक्तीला नेमका विरोध का होतोय आणि वारकरी संप्रदायाची आता पुढची दिशा काय असणार आहे? फडणवीस सरकार आणि वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे ते नवीन मंदिर समिती नियुक्तीमुळे। नवीन मंदिर समिती नियुक्ती करताना फडणवीस सरकारने वारकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आणि सर्व राजकीय मंडळींचा भरणा केला होता। ह्यामुळे गेले 3 वर्ष यासाठी आग्रही असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्यावेळी ही घटना कळली त्यावेळेला त्यांनी आंदोलनाचं हात्यार उपसलं आणि ज्या वेळेला पालखी सोहळा येत होता तो पालखी सोहळा पंढरपूर शहरामध्ये थांबवण्यात आला। त्यानंतर फडणवीस सरकारने त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण आता काल ज्या पद्धतीनं बैठक झालेली आहे या बैठकीनंतर सर्वच मानकरी जे आहेत, सर्व पालखी सोहळ्याचे मानकरी, सर्व वारकरी नेते यांनी एकत्रित येऊन एक मुख्य मागणी केलेली आहे। पहिल्यांदा ही नेमलेली मंदिर समिती बरखास्त करा आणि यानंतर सर्वच्या सर्व 11 सदस्य हे वारकरी संप्रदायातनं निवडून नवीन मंदिर समिती बनवा, अन्यथा फडणवीस सरकारला मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल। आणि ज्यावेळी वारकरी आंदोलन करतात त्यावेळेला सरकारला झुकावं लागतं। ह्या पूर्वीच्या प्रसंगाची आठवण सुद्धा बंडातात्या कराडकरांनी वारकरी संप्रदायाने करून दिलेली आहे। ह्याच्यामध्ये एकच वादाचा विषय आहे, ज्या गोष्टी मागे फडणवीस सरकार लपतंय त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे त्यामुळे या मंदिर समितीमध्ये एक विधानसभा, एक विधान परिषदेचा आमदार असणं गरजेचं आहे, नगराध्यक्ष पदसिद्ध सदस्य असणार आहे, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती आणि एक महिला सदस्य ह्या त्यात अंतर्भाव असणं गरजेचं आहे। मात्र वारकरी संप्रदायाचं म्हणणं असं आहे की विधानसभा सदस्य असू द्या, अनुसूचित जातीचा असू द्या, अनुसूचित जमातीचा असू द्या किंवा महिला सदस्य, हे सर्व वारकरी संप्रदायातून तुम्हाला मिळू शकतात आणि यातून समिती नेमावी। तुम्हाला राजकारण करायचं असेल तर बाकीची महामंडळ आणि राज्य सरकार तुम्ही तिथं करू शकता। फक्त विठ्ठलाचा दरबार जो फक्त वारकऱ्यांचा आहे ती मात्र त्याचं व्यवस्थापन करणारी समिती ही वारकरी संप्रदायाच्या ताब्यातच असली पाहिजे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिलेला आहे।